एव्हरीवन. तुमच्याकडे कितीही पैसा असो, जर शरीर निरोगी नसेल तर त्या संपत्तीचा आनंद घेता येत नाही. स्वस्थ शरीर हीच खरी संपत्ती आहे. दररोज 30 मिनिटे व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि सकारात्मक विचार या 4 सवयी तुमचं जीवन निरोगी, आनंदी आणि यशस्वी बनवू शकतात. तर ह्या स्टेप बाय स्टेप आपण सवयी ह्या पीपीटी द्वारे समजावून घेऊया. तर मी माझी स्क्रीन शेअर करतो. स्वस्थ शरीर आणि सुखी जीवन. तर बघा, नियमित व्यायाम केल्यामुळे आपलं शरीर तंदुरुस्त राहते आणि संतुलित आहार त्यामुळे आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते. रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये पाण्याचं प्रमाण पुरेसं असायलाच पाहिजे आणि योग आणि ध्यान केल्याने ताणतणाव कमी होतो, स्ट्रेस कमी होतो, मन शांत राहते आणि यामुळेच आपलं मन आनंदी राहते आणि सुखी होते. पुढची स्लाइड. सकाळी लवकर उठायलाच पाहिजे. तसं उठण्याचा वेळ आहे 4 पासूनच सुरुवात होतो, परंतु आपण 5 वाजता तरी उठायलाच पाहिजे आणि पूर्ण दिवसाचं नियोजन हे त्यानुसारच होते. सकाळी उठल्यामुळे अभ्यासावर लक्ष आपलं केंद्रित होते आणि स्मरणशक्ती सुद्धा वाढायला मदत होते. शारीरिक तंदुरुस्ती सुधारते आणि एक उत्साह निर्माण होतो. एक ऊर्जा आपल्यामध्ये नवीन ऊर्जा निर्माण होते आणि त्या ऊर्जेनुसारच आपण पूर्ण दिवसाची सुरुवात करतो. तर पूर्ण दिवस तो उत्साहामध्ये जातो. त्यामुळेच एक आत्मविश्वास सुद्धा वाढतो आणि दिवसभर ती ऊर्जा टिकून राहते. सकाळी उठल्यावर कमीत कमी 2 ग्लास वॉर्म वॉटर म्हणजे कोमट पाणी घ्या, की जेणेकरून आपल्या शरीरामधले सर्व टॉक्झिन्स जे वाईट पदार्थ असतात ते बाहेर पडायला मदत होतं आणि शरीर हायड्रेट होते. कारण आपल्या शरीरामध्ये 80% पाणी असते. प्रत्येक शरीराच्या अवयवाला पाण्याची आवश्यकता असते आणि त्या अवयवांना पाण्याची गरज असते. तेव्हा कमीत कमी सकाळपासूनच आपण आपली बॉडी हायड्रेट करायला सुरुवात करायची. तेव्हा 2 ग्लास वॉर्म वॉटर म्हणजे कोमट पाणी घ्या. त्यामुळे पचन क्रियेला मदत होते आणि बद्धकोष्ठता निर्माण होत नाही. मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी वाढते. त्वचेला सुद्धा पाण्याची गरज असते. तेव्हा त्वचा तेजस्वी राहते आणि रोग प्रतिकार शक्तीला मदत होते. नॅचरल प्रॉडक्ट, नॅचरल फूड अँड फ्रुट्स. नॅचरल फूड यामध्ये आपण जे काही फूड घेतो ते फूड पूर्णपणे नॅचरली असायलाच पाहिजे. ते फूड शुगर फ्री आणि मैदा फ्री असेल तर फारच चांगलं. नॅचरली होलसेल न्यूट्रियन्स त्यामधून आपल्याला मिळतात. रॉ मधून जास्तीत जास्त आपल्याला मिळतात. प्रोसेस फूड कमी घ्यायला पाहिजे. फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्सवर जास्त भर द्यायला पाहिजे आणि त्यामध्ये फायबरचं प्रमाण इंटेक जास्त असायला पाहिजे आणि त्या पद्धतीची ही स्लाइड होती. आता पुढची स्लाइड. त्यानंतर आपण थोडा व्यायाम पण करायला पाहिजे. निरोगी जीवन जगण्यासाठी व्यायामाची अत्यंत आवश्यकता आहे. अत्यंत गरजेचा हा अं, क्षण आहे आणि दररोज कमीत कमी 30 मिनिटाचा व्यायाम तरी करायलाच पाहिजे. काही जॉगिंग करा, व्यायाम करा, काही प्राणायाम करा आणि ध्यान करायचं आणि योगा ही सर्वात महत्वाची स्टेप आहे आणि थोडा घाम जर गेला तर आपला दिवस अधिक चांगला जातो, अधिक उत्साह राहते, आपण दिवसभर ऍक्टिव्ह राहतो. रोज 30 मिनिटं तरी कमीत कमी व्यायाम
मध्ये घालवायचा आणि ध्यान वगैरे योगा वगैरे करून हे संपूर्ण 1 तासाचा तो पिरियड असतो, तो 1 तासाचा पिरियड त्यामध्ये घालवला तर चांगलं होते. पुढची ही 4 सवयी बदलतील तुमचं जीवन, तंदुरुस्त शरीर, प्रसन्न मन आणि चांगले आरोग्य, अधिक ऊर्जा. या चारही बाबीमध्ये आपल्याला अं, सहजच तिथे मदत होऊ शकते आणि आपला निरोगी आपण त्यामधून राहू शकतो, आनंदी राहू शकतो, उत्तम प्रकारे आपल्याला लाईफ मिळू शकते. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. थँक यू.